नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मधून सर्वांचं स्वागत आहे. शिवसेनेमधून नगराध्यक्ष पदासाठी जे इच्छुक होते M.R. कात्यामवार यांनी आता भाजपमध्ये उडी मारलेली आहे. आता तिकडून पण त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही साहेब अर्ज दाखल केला होता. काय सांगसाल, शिवसेनेमधून डायरेक्ट भाजपमध्ये कसं काय उडी मारली? उडी मारायचा प्रश्न नाहीये. आपण ज्या पक्षामध्ये होतो तिथे आपल्याला नगर अध्यक्ष पदाची संधी मिळाली नाही, त्यामुळे BJP मध्ये मला संधी मिळाली म्हणून आपण भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि आपण नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे. बरं साहेब, तुम्ही शिवसेनेमध्ये होतात, एक वातावरण तयार झालं होतं शिवसेनेचं आणि शिवसेनेची राष्ट्रवादी सोबत युती होणार अशी सुद्धा चर्चा होती. एकंदरीत असं काय झालं की तुम्हाला हा निर्णय तात्काळ घ्यावा लागला? एकंदरीत असं झालं की आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी मी 2 ते 3 महिने झालं प्रयत्न करत आहे. तर ज्या वेळेला युतीमध्ये जर ते पद दुसरीकडे गेलं, त्यामुळे मला दुसरीकडे जर मला नगराध्यक्षच व्हायचं आहे किंवा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायची आहे, त्या प्रयत्नामध्ये जर मला संधी मिळत नसेल, त्यामुळे मग मी भारतीय जनता पार्टीतर्फे मी फॉर्म भरलेला आहे. बरं, आता तुम्ही शिवसेनेकडून होतात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक. आता तुम्ही भाजपमध्ये गेल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कोण आहे असा संभ्रम झाला, काय सांगता? शिवसेनेचा उमेदवार ते तुम्ही विचारा ना, जे त्यांचे प्रमुख आहेत त्यांना विचारू शकता, कारण त्यांची युती झालेली आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते उमेदवार नाहीये. आता पद त्यांच्याकडे राहिलेलं नाही. बरं, शिवसेनेची युती काय वाटाघाटी होती, काय फिसकलं वाटाघाटी? नाही, वाटाघाटीमध्ये काही फिसकटलं वगैरे काही नाही, ती चर्चा इथं झालीच नव्हती. बरं, नक्कीच आपण पाहू शकता, हे होते शिवसेनेचे भाजपचे इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी M.R. कात्यामवार. सर, आता पुढची रणनीती काय असणार आहे? काय प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? आता नगरपालिका वसमतचा नगराध्यक्ष पदाची आम्ही निवडणूक म्हणजे माझी पत्नी सविता कात्यामवार ही लढणार आहे. आता ह्याच्यामध्ये B फॉर्म मध्ये आपण जे फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये B फॉर्म साठी दोघांचे अर्ज आलेले आहेत, माझ्या पत्नीचे आणि माननीय बोडेवार साहेब यांच्या पत्नीचे. तर यापैकी पक्ष कोणाला जे तिकीट देईल किंवा तिकीट उमेदवार कोणता फायनल करेल हे 1-2 दिवसात कळेल आणि त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढणार आणि सीट निवडून येणार आणि वसमतमध्ये कमळाचं फूल खुलणार, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण आमचे जे मुद्दे आहेत ते पहिला कचरा, वसमतचा कचरा आम्ही साफ करणार. दुसरा मुद्दा आहे की पाण्याचा प्रश्न, पाणीपट्टीचा प्रश्न असेल, घरीपट्टीचा प्रश्न असेल, घरकुलांचा प्रश्न आहे. पारदर्शकता, नगरपालिकेमध्ये पारदर्शकता नाही, कुठलंही काम तुम्ही घेऊन गेलो तर तिथं माणसं भेटत नाहीयेत. तर हे नगरपालिकेचा कारभार आम्ही सुधारणार. आणि घरकुलाचा प्रश्न तर गोरगरिबांसाठी फार मोठा आहे. केंद्र सरकारने, राज्य शासनाने हे जे योजना घरकुलाची केलेली आहे त्यामध्ये प्लॉटचा प्रश्न आहे, त्यांना घर पाहिजे तर जागाच नाहीये, असे जे काही प्रश्न आहेत की लोकांना इतकी गरज आहे घरकुलाची, पण काही अडचणी नियमामध्ये बसत नसल्यामुळे त्यांना मिळत नाहीत. तर त्याच्याबद्दलही आम्ही प्रयत्न करणार. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरणार. बरं, आता तिहेरी लढत होईल असं वाटते. तुमची खरी टक्कर कोणासोबत असणार आहे, काय वाटते तुम्हाला? खरी टक्करचा प्रश्न नाही, आम्ही आमचं लढणार आणि आमचं वोट फिक्स आहे, त्याच्यामुळे समोर कोण आहे याचा काही विचार न करता आम्ही लढणार आहोत. बरं, सत्ताधारी आमदार आहेत समोर, इकडून काँग्रेसची आघाडी आहे, तुम्ही भाजप सोबळावर लढता, काय सांगता? भाजप ह्या वेळेला वसमतमध्ये पहिल्यांदा सोबळावर लढत आहे आणि भाजपची ताकद दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. आणि आम्हाला आता जे बिहारची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे. म्हणजे देशातल्या सर्व नागरिकांची भावना आहे भाजपावर. का? कारण आपण बघितलं, पहिल्याच्या ज्या योजना होत्या त्यामध्ये सरकारी आपल्याला कागदी घोडे हलवावे लागायचे. आता डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे आहेत. लाडकी बहीण असो, शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई असो, डायरेक्ट अकाउंटला पैसे आहेत. हे पहिलं होत होतं का असं? त्याच्यामुळे लोकांचा विश्वास माननीय पंतप्रधान मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर बसलेला आहे आणि त्यामुळे ह्या योजनेचा डायरेक्ट जनतेला फायदा होतो आणि भारतीय जनता पार्टीची नाळ गोरगरिबांशी जुडलेली आहे
आणि त्यामुळे गोरगरीब सामान्य जनता तसेच मध्यमवर्गीय व्यापारी म्हणजे इथं कुठे मतभेद ठेवलेला नाही, सगळ्या वर्गासाठी आम्ही काम करत आहोत. माननीय पंतप्रधान मोदी साहेब, तुम्ही बघितलं असेल की 2014 पासून डायरेक्ट जी योजना आपण करत आहोत त्या योजनेचा फायदा सामान्य जनतेलाही होत आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला यश मिळेल. तुम्ही जेव्हा सेनेमध्ये होतात तेव्हा भाजपच्या नेत्या प्रीती जयस्वाल यांनी एक टीका केली होती, नगरपालिकेचा घोटाळा काढला तर काही जण जेलमध्ये जातात. नाही, तसं तो प्रॉब्लेम आता पहिलं काय होतं ह्याचा काय अर्थ नाहीये. प्रीती जयस्वाल पण भाजपच्याच पदाधिकारी आहेत, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. घोटाळे वगैरे काय असेल ते नंतर निवडणूक झाल्यानंतर कळेल ना आपल्याला. आता सध्या तुम्हाला काय वाटतात की ते प्रश्न प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर मार्गी लावायला पाहिजे? नक्कीच मार्गी लावून. काय काय प्रश्न आहेत वाटतात तुम्हाला महत्वाचे प्रश्न तेच सांगितलं ना मी तुम्हाला. वसमतचे ड्रेनेज असो, नाली रस्ते असो किंवा कचरा असो, हे सर्व प्रश्न आम्ही घेऊन जनतेत उतरणार आहोत. आता तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, धुळीच्या प्रमाणात वसमत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे, त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला, तर काय करायला पाहिजे, काय सांगसाल? त्याच्यामध्ये जे काही धुळीमुळे आजार होतात त्याच्याबद्दलही आपण जनजागृती करायला पाहिजे. त्याचबरोबर धूळ होऊ नये म्हणून जसं जे रस्त्यावर जे आहे ते काही वेळेला काय होतं का रस्ते बनवताना पक्के रस्ते होत नाहीत आणि त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण वाढतं. त्याबद्दल आपल्याला प्रतिबंधक उपाय आपल्याला करावे लागणार आहेत की जेणेकरून धूळ होणार नाही. तर समोरचे उमेदवार तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात, विकास व्हायला पाहिजे तसा झाला वाटते? नाही, तेच सांगते ना, विकास आपल्याला जसा पाहिजे तसा झाला नाही. म्हणून आपल्याला हे गेले 9 वर्ष निवडणूक नव्हती, त्याचे कारण काही असो, आणि ह्या वेळेला सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे आणि नक्कीच विकासाच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार. नक्कीच आपण पाहिलं असेल तर हे होते भाजपचे इच्छुक उमेदवार MR कॅतमवार. विकास व्हायला पाहिजे तसा झाला नाही आणि आम्ही आल्याच्या नंतर नक्कीच चेहरा मोहरा वसमत शहराचा बदलू, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. देवा सपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.